वंदे भारत काल तुम्ही एक रॉंग न्यूज दिल्या की आय एम ओपोजिंग 39A आणि 17 तशें ना. प्रत्येक सरकार जें आसा तें आपले तरेन काम करता. पयलींच सांगलां प्रत्येक सरकार वेगळे वेगळे तरेन काम करता. हांवें ओपोज करूं ना. हांवें सांगलें इन फ्युचर ताजेर थिंकींग जावपाक जाय. म्हणजे प्रत्येक सरकारान तें इन फ्युचर जें आसा आनी कोणी जमनी घेतल्या त्या हेचेर तांकां त्रास करपाचें मनोदय हांव व्यक्त करना केन्ना. त्या खातीर ती चूक तुमी मातशी सुदारची. हांवें म्हजें स्पश्ट मत आसा प्रत्येक सरकार वेगळे तरेन काम करता. वेगळे तरेन ते फुडें व्हरपाचो प्रयत्न करता. त्या हेतूंतल्यान हें सगळें जाल्लें आसा कळ्ळें. आनी तें जर फुडें आमकां जाय आसत जाल्यार तें कंटिन्युएशन करपाचें. नाका आसत जाल्यार तें टप्प्या टप्प्यान बंद एकदम बंद करूं शकना. दुसरें काल वंदे मातरमा विशीं हांवें मुद्दाम तुमकां बंडोपाध्यायाचें हें दिवना नांव दिवना कित्याक तुमी तो मुद्दाम प्रश्न विचारिल्लो म्हाका खबर आसा की ना ह्या खातीर. त्या खातीर तशें करचें न्हय. बुजुर्ग मनीस आसता ते शिकलेले आसता तांकां सगळे विशय येता. ते उगीच तुमच्या मुखार येवन प्रेडिक्ट जायना हें लक्षांत दवरात. पण खबर नाशिल्लें खुबशे जाणांक. हांवें बुजुर्ग लोकांचेर सांगलां. हांव लोकांचेर टिका करना. हांव जांकां कोणाक ना तांणी शिकपाक जाय म्हणून हांवें ताचो अर्थ सुद्दां काल सांगला. अर्थां वयल्यान सगळ्या तांचो लक्षांत येवपाक जाय तें कितलें बरें तें. त्या खातीर हांवें तो अर्थ सांगलो. नाजाल्यार हांव अर्थ सांगतो नाशिल्लो. सर जी 7.5 लाख स्मार्ट मीटर बसवणं त्याचं ग्राहकावर काही बोजा असणार काय म्हटलं. ग्राहकांना काही प्रश्न नाही आहे. पुढच्या 5 वर्षांत हे सगळे मीटर जे होणार ते टप्प्याटप्प्यानं जे आमचं बिल वाढतं तसं ते मायनस होत नाही. ग्राहकांना स्पेशल हे नाही आहे किंवा त्यांना डिस्काउंट पण नाही आहे. जसं बिलामधून ते जातं तसंच ते पुढे जातं. पण पहिले सगळं सांगता सर मागीर सगळी कंझ्युमराचेरच करता. नाही तुजो प्रश्न हो प्रेडिक्ट केलो मुखार कितें जातलें फाल्यां तुजें लायफ कितें आनी म्हजें लायफ कितें फाल्यांचें आमी उलोवंक शकना. आमी आजचें उलोवया. आज त्याची गरज आसा. तातूंत फॅक्टर्स जे आसा तुमी एक दीस म्हजे कडेन पत्रकार सगळे या आमचे असेंब्ली सोंपले नंतर हांव तातूंत बेनिफिट्स कितें आसा ते पळया. आनी बेनिफिट्स ज्यो जर चड आसा जाल्यार त्यो कंझ्युमरांक अशें स्ट्रीट लायट्साचेर अशेंच आशिल्लें न्हू सर की स्ट्रीट लायट्स जाल्यार आयज स्ट्रीट लायटाचे सगळे कंझ्युमराचेरच घालता त्या बिलान. म्हाका दिसता स्ट्रीट लायटाचेर आमी हें दवरला कितें फी दवरल्या. ना पण मागीर ते कंझ्युमरानूच येवपाक जाय. सगळे पयशे पोलसांतूच घालतलो मागीर सरकाराक रेव्हेन्यू कसो मेळटलो. सरकाराक रेव्हेन्यू जो काम करता आनी सरकाराचो रेव्हेन्यू मेळपाक जाय जाल्यार चडे पयशे पोलसांतले. सकाळची सुद्दां लायटी पेट्टा सर ते हे तुमचे बरोबर आसा. हांवें पळयलां आनी हांवें स्वता फोन केला. ताका योग्य हे स्मार्ट मिटर जाल्या नंतर आमकां सगळ्यो गोश्टी बसून कळटल्यो. ज्या कडेन लायटी गेल्या इमिजिएट स्मार्ट मिटराचेर येतले त्या फिडराक. ह्या हातूंत लायट आमच्या ट्रान्सफॉर्मराचेर लायट ना म्हणून. आतां कितें जाता संबंद फिडरान जरी लायट गेली 16-17 ट्रान्सफॉर्मर आमकां कळना. आमकां कोणी तरी कंप्लेन करची पडटा. आज स्मार्ट मिटर बसयले नंतर ह्यो खंय लायटी पेट्टा खंय लायटी गेल्या हे सगळें आमकां म्हाका दिसता आमचो कलीग हो फक्त गव्हर्मेंटाचो ओपोजीट उलोवपा खातीर प्रश्न विचारता अशें दिसपाक लागलें म्हाका. आनी त्या खातीर तांणी तशें प्रश्न विचारचे न्हय. आज स्मार्ट मिटराची गरज आसा. जेन्ना तुमच्या घरांत एक लायट गेली जाल्यार इमिजिएट आमकां कळटा. आज तुमकां डिविजना किंवा सब डिविजना फोन करचो पडटा. जुनियर इंजिनियराक फोन करचो पडटा. तें आमकां करचें पडटा. जेन्ना एक म्हणजे तुमच्या घरांत लायट गेले परत पयलीं आमकां कळटलें आनी ताजे वयल्यान आमचे जे मनीस आसा ते तुमचे लायट. मिस्टर हू विल बेअर दिस कॉस्ट ऑफ दिस स्मार्ट मीटर. एवरीथिंग विल गो थ्रू बिल्स. नो एक्स्ट्रा कंझ्युमर बेअर करतले. नो बर्डन विल बी पुट ऑन कंझ्युमर.